तर ताईनं आपला अक्षय तृतीयाचा स्वयंपाक. तर तुमच्यात काय असते मला माहीत नाही, आमच्यात जसं असते तसं मी तुमच्यासोबत शेअर करते ताईनं. तर हे असते अशी गवारीच्या शेंगाची भाजी, भेंडीची भाजी, आणि हे जे आहे ते हे असते पंचामृत. हे नाही शेअर केलं तुमच्यासोबत, कारण ह्या भाज्या आहेत ह्या आता आपण डेलीच करतो. तर म्हणलं भाज्या कशाला शेअर करायच्या, भाज्या करून घेतल्या. आता वाजलेले आहेत 8:30. आपल्याला 12ला नैवेद्य दाखवायचं असते. तर म्हणलं फक्त पंचामृत काहीतरी वेगळं नवीन आहे, त्याच्यामुळे म्हणलं हे तुमच्यासोबत शेअर करावं. तर हे असे तीळ भाजून घेतले. तर आणि शेंगदाण्याचं कुठं ऑलरेडी आहे माझ्याकडं, हे चिंच आणि गूळ. तर ह्या मिरच्या आता ह्याला चांगलं फोडणी द्यायचं. कढीपत्ता वगैरे घालायचा भरपूर, छान असं फोडणी द्यायचं. आणि ह्या मिरच्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या. आता ठसका उठतोय, पण हे मिरच्या भाजल्याशिवाय ह्याला चव लागत नाही. हे आपल्या इथं पुरण चटकायले. तर मी केलेलं आहे गुळाचं पुरण. हे पहा असं साखराचं पुरण कोणी खाई नाही, त्याच्यामुळे गुळाचं पुरण करून घेतलं. हे इकडं कढई ठेवली, ह्याच्यातच भाजी करून घेतली होती. तर चला तुम्हाला दाखवते आता. हे जिरे मोहऱ्या, हे आपला कढीपत्ता, आणि ह्या आपल्या मिरच्या. मिरच्या चांगल्या काळ्या होईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं असतं, कारण ह्याला सगळ्यात जास्त वेळ लागते म्हणून मी ह्याला लास्टला ठेवलं आहे. आता हे आरामशीर शिजत राहतं. इकडं माझं पुरण होतं आहे, कढी आमटी फोडणी देते. तर आमच्याकडं असं असते आणि रस असते. आजपासून आंबे आजपासून खायला सुरुवात करतो बघा ताईंना. आम्ही जेवढे दिवस आंबे आणले नव्हते, काही नव्हते, आज नैवेद्याला रस करायचा आणि इथून पुढं आपल्याला आंबे खायचे आपण. तर ह्याला झाकून ठेवते. आता ह्याला बराच वेळ लागतो. इकडं माझी कढी आमटी होईल तोपर्यंत पण ते शिजत नाही आहे, त्याला वेळ लागतंय भरपूर. तर रविवारी अक्षय तृतीया आल्यामुळं आमच्या मदत चालू आहे. कांदा बघा किती छान चिरून दिला आहे त्यांनी मला, पाहू शकतात. बारीक सुंदर असा कांदा चिरला आहे. कोथिंबीर निसायलीत, मिरच्या चिरल्या आता वड्याला, आणि पुरण बी त्यांनीच वाटून दिलं आहे. पण जरा लवकर झाल्यामुळे ते काही शेअर केलं नाही मी तुमच्यासोबत. ताईनं बोला की काहीतरी. तर हे आहे आमटीचं. ते हे एवढा असा कट निघाला आहे आमटीचा, आणि हे असं. तर चला ताईंनं पुढचं बी शेअर करते. तर पुरणाला मी काय घरते बघा ताईंनं. तर हे आहे आपलं जायफळ, आणि ही आहे इलायची. आता कोणी बडीशोप घालतंय, सुंठ घालतंय, पण आम्ही नाहीत घालत बरं का ताईंनं. तर त्याच्यामुळे फक्त हे जायफळ आणि ही इलायची एवढंच मला पुरणाला घालून घ्यायचं आहे. तर आत्ताच नाही, चटकल्याच्या नंतर. तर चला ह्याला आता बारीक असं ह्या पंचामृतला टाकण्यासाठी ह्याला छान असं, हे आत्ताच नाही टाकायचं, मी सांगते तुम्हाला पुढं बी. तर 1 नंबरमध्ये पंचामृत होतं आहे, सगळ्यांना आवडतं आहे, आवडीनं खाते. तर त्याच्यामुळे थोडंसं जास्तच केलं आहे. चला हे आता मॅश करून घेतलं आहे. ह्याला सगळ्यात लास्टला टाकायचं आहे, आत्ताच टाकायचं नाही, कारण चिंच जर घातली ना कुठल्याही ह्याला तर शिजत नसती भाजी ताईंनो. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेत राहायचं. तर चला मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सगळ्या माझ्या ताईदादांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजची सुरुवात आता वाजलेली आहे 6:30. तर मी घेतले पुरण लावून, आणि म्हणलं आज गॅसची वगैरे पूजा सगळं करून घेतलं ताईंनो. देवाची पूजा पण झाली आहे. लवकर उठले, लवकर आवरलं, कारण आजीकडे बी आज स्वयंपाक असते, तिच्याकडे बी मला जायचं होतं. चला ताईनं जसं तुम्हाला सांगितलं पूजा वगैरे झाली. गरमी एवढी ना की बघायचंच काम नाही. देवाची पूजा झाली आहे, सगळं झालं आहे. तर आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सर्व माझ्या ताईदादांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि व्हिडिओची सुरुवात सकाळी 6:30लाच झालेली आहे आपल्या. आता पुरण व्हायले, देवाची पूजा वगैरे करून घेतली. तर पुढचं जे बी काय आहे, तुमचा स्वयंपाक कसा असते अक्षय तृतीयाचा, माझा कसा असते, माझा पण मी शेअर करते, तुमचा पण शेअर करत आहे नक्कीच. तर चला, तर ह्या मिरच्या इथपर्यंत भाजू द्यायच्या, पूर्ण ह्याचा कलर बदलू द्यायचा, कारण तिखट लागत नाही खाताना आपल्याला. तर हे मी तिळाचा कूट फिरवून घेतला होता मिक्सरला. 2-3 लसणाच्या अशा कांड्या टाकल्या आणि फिरवून घेतला. ह्याच्यात काय नाही घालायचं, आता मीठ घालायचं फक्त. हे कूट घातला आहे, आता थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा, आणि हे चिंच गुळाचं पाणी मी असं करून घेतलं आहे. आता ह्याच्यात फक्त थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते मी. हे पहा असं छान लागते. तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट असेल तरच पंचामृत छान लागते ताईनं. एकदा करून बघा. एरवी पण केलं तरी काही नाही, छान लागते खायला. आपल्या थोडीशी चव बदलतीये, वेगळं येतं आहे खाण्यात काहीतरी. त्याच्यामुळे एरवी पण करू शकतात आपण हे. बस. आणि हे चिंचगुळाचं पाणी आपलं, कारण हे चांगलं शिजलं पाहिजे ना. थोडीशी हळद घालते. आता अजून पाणी लागते, थोडं पाणी घालावं लागेल,
कारण हळद घातली का तर कलर पण छान येते ताईंनो. कोणी मसाला घालते थोडंसं चवीसाठी किंचित असा हे मसाला घालायचा एवढाच चव येण्यासाठी. ब्राह्मणात करतात बघा, ब्राह्मण लोकात हे करतात. वाण्या ब्राह्मणात तर आम्ही वाण्यामध्येच मोडतो. त्याच्यामुळे आमच्या इथं प्रत्येक सणाला कार्यक्रमात लग्नात सुद्धा हे पंचामृत असते बघा ताईंनो. तर हे आता अजून एवढं पाणी घालून घेते कारण छान शिजलं पाहिजे ना, शिजल्यासच हे छान लागतं. चला आता ह्याला 15 मिनटं लागते, कमीत कमी 15 मिनटं लागते शिजायला. बारीक गॅसवर झाकून ठेवलं. आपलं पुरण बी झालं इथं आता. हे पाहू शकतात मस्त असं गुळाचं पुरण, छान कलर पण छान आला आहे. तर आमच्याकडं भजे नसते तर वडे असते. तर वड्यासाठी मी सकाळी 5 वाजता डाळ भिजू घातली होती. 5 वाजता उठले का तवा भिजू घातली. ते कारण अजून वेळ आहे ह्याला, 1-1.5 घंटा बाकी आहे. तोपर्यंत पाण्यातच राहते ती. आणि ही मुगाची टरफलाची डाळ घेतली मी. पालिशची बी आहे पण टरफलाची छान लागते म्हणून ही घेतली. तर चला हे कढीसाठी घेतली दही. ह्याच्यात कढी बी करावं लागते ना नैवेद्याला आज. तरी असं पुरण झालेलं कसं ओळखायचं, ते असं ह्याच्यात उभं राहिलं ना, उलटणं पळी जे बी आहे तर समजायचं की आपलं पुरण छान चटकलं आहे. तरी आपण हे ऑटोमॅटिक असं ऑटोमॅटिक ह्याच्यात उभं राहतं. जर चटकल्यास पुरण, जर नाही चटकलं तरी उभं राहत नाही. तर चला आता ही मी इलायची आणि हे आपलं जायफळ हे खिसणीवर असं किसून घेऊन असं जसं पाहिजे तसं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला टाकायचं. कमीच टाकायचं पण, कारण झोप येते ना जायफळानं. ते असं टाकून ह्याला काय करायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं ताई ना. कारण गरम आहे तोपर्यंत ह्याच्यात टाकायचं, मिक्स होते. आता पुरण झालंय, आता पुरण काढून घेते. पंचामृत बी शिजायले आपलं. चला आता आमटी करून घेते. तर हे आपलं पंचामृत बघा किती छान शिजलंय. चवीला पण छान लागतंय, खूप मस्त होतं. एरवी बी केलं तरी चालतंय ताई ना. बघा एकदा करून तुम्ही नक्कीच. तर त्याला झालंय, त्याच्यामध्ये काढून घेते मी. भात लावून घेते कुकरला. कढी बी केली आहे, तिकडं भात लावून घेतला. आणि हा काही कढी आपली. आता आमटी राहिली, कणिक राहिली तिंबाईची, अजून वडे राहिले भरपूर राहिले. या कंप्लीट 12 वाजलेत बघा ताईंनो. तर ही आपली पूजा अक्षय तृतीयाची ठेवून घेतले. तर पूजा करून घेतलेत. आता नैवेद्याचं ताट लावायचं आहे. तुम्ही कशी करतात ते पण सांगा ताईंनो. तर असा दही भात बाहेर ठेवायचा असते, कालवून घेतलाय. याव तर कंप्लीट 12 वाजलेत ताईंनो. असा कावळ्याला इथं दही भात ठेवायचा असते. येतं तिची तर कावळे, कारण आपलं रोजचंच आहे ना ते ठेवण्याचं. काय पाहिजे, सकाळी नाही बदललं का? चला नैवेद्य झाला कंप्लीट 12 वाजता. तर अक्षय तृतीयाचा पित्राचा निवेद 12लाच असते ताईंनो. तर असा 12 वाजता आपला नैवेद्य दाखवून घेतला. देवाला पण नैवेद्य दाखवून घेतलाय. आणि आजपासून आंबे खायला आपली सुरुवात होती. जोपर्यंत आपले पित्र जेवत नाहीत तोपर्यंत आम्ही तर आमचं सांगते की आम्ही आंबे खात नाहीत.